श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. ज्यांची अनेक पुण्य फळाला आली असतील त्यांना साईच्या दर्शनाचा लाभ मिळतो. मग त्यांना तिन्ही प्रकारची दुःखे त्रास देत नाहीत आणि परमार्थ प्राप्त करण्याचे साधन हाती येते. श्रोतेजन हो, कृपा करा आणि एक क्षण गुरूंचे ध्यान करून कथेकडे आदरपूर्वक मन लावून माझ्याकडे लक्ष द्या. तुम्ही येथे कथा सांगत आहात हे आम्हाला ठाऊक आहे, उगाच त्रास का घेता असे म्हणू नका आणि मला क्षमा करा. श्रोते हो, तुम्ही सागरासारखे आहात. तो जरी काठोकाठ भरला तरी नद्यांना कधी परत पाठवित नाही आणि ढगांनी पाडलेल्या पावसांच्या सरींनाही थारा देतो. तसेच तुम्ही श्रोतेजन सज्जन आहात. तुम्हामध्ये स्नान करावे, तुमचा सहवास जोडावा अशी मी इच्छा धरली आहे. माझा धिक्कार करू नका. दीनदुबळ्यांना टाकून देणे बरे नव्हे. गंगा नदीचे शुद्ध व पवित्र पाणी येवो किंवा गावातील गटाराचा प्रवाह येवो, सागराच्या पोटात दोघांनाही संगमाच्या वेळी जोराने उसळल्याशिवाय किंवा मन संतापाने भडकल्याशिवाय जागा असते. म्हणून तुम्हा श्रोत्यांच्या चित्तांना संतकथा ऐकण्याबाबत जी उत्सुकता आहे तिचे समाधान माझ्याकडे कृपेने पाहिल्यावर आपोआप होईल. घाई न करता आणि श्रद्धायुक्त होऊन या कथारूपी अमृताचे आदरपूर्वक सेवन केले तर श्रोत्यांना प्रेमयुक्त भक्ती लाभेल आणि ते कृतार्थ होतील. भक्तांना अतिशय श्रेष्ठ वस्तूची म्हणजे परमेश्वराची सहज प्राप्ती होईल. श्रोत्यांना भक्ती व मुक्ती दोन्ही लाभतील. भोळ्या बाबड्यांना सुख शांती मिळेल आणि सगळ्यांना आपल्या आश्रयाचे स्थान सापडेल. गुरु महाराजांच्या तोंडच्या या गोड कथा ऐकून संसारातील भीती व पीडा नाहीशा होतील. श्रोत्यांच्या मनाला आनंद वाटेल आणि आत्म्याची एकरूपता प्रगट होईल. या अध्यायात एका प्रेमळ भक्ताने साईबाबांना का प्रार्थना केली आणि दर्शन देऊन बाबा त्याच्यावर कसे प्रसन्न झाले ते ऐका. नुकतीच पाजून बाहेर गेलेली मांजर पुन्हा परत आली तरी तिची पिल्ले पुन्हा पुन्हा प्रेमभराने प्यायला धावतात. मग ती मांजर कंटाळून गुरगुरली की थोडा वेळ ती पिल्ले दबून गप्प बसतात. परंतु आई निवांत बसले की तिच्या भोवती गिरक्या घालून तिची आचळे चोखायला सुरुवात करतात. अशा प्रकारे प्रेमभराने ती पिल्ले आचळे चोखू लागली आणि गटागट दूध पिऊ लागली. म्हणजे आईचा पान्हा पाझरू लागतो आणि ती पूर्वीचे गुरगुरणे विसरून जमिनीवर प्रेमाने पसरते. वात्सल्याचा उदय झाल्यावर मातेचा कंटाळा पार विरून जातो आणि आपल्या बाळांना ती चारही पायांनी घट्ट कवटाळते आणि त्यांना वरच्यावर सहजगत्या चाटू लागते. खरोखरीच हा समारंभ अलौकिक असतो. पोरांच्या तीक्ष्ण नखांच्या माराने जशी जशी मातेची ओटी उकलली जाते तसा वात्सल्याचा उमाळा अधिक वाढून त्यातून दुधाच्या पुष्कळ धारा वाहू लागतात. जसे या पोरांचे प्रेम त्यांच्या मातेचे दूध उत्पन्न करते तसेच तुमची साईचरणांची आसक्ती साईबाबांच्या हृदयात दयेचा पाझर उत्पन्न करील. एकदा ठाण्याच्या लोकांनी हरीची भक्ती करण्यात आसक्त असलेल्या दासगणूंचे ऐकण्यास गोड असे कीर्तन कोपिनेश्वर मंदिरी करविले होते. शिष्यांचा आग्रह पडल्यावर दासगणू कथा करायला तयार होत असत. परंतु त्यात कवडीचाही गोळा करण्याचा लोभ नसे आणि उगाचच अक्कडबाजी नसे. कीर्तनाला एकही पैसा द्यावा लागत नसे. अंग उघडे असे आणि डोक्यावर फेटा किंवा पगडी नसे. कमरेला फक्त साधी पंचे जोडी म्हणजे धोतर जोडी असे. तरी सुद्धा ऐकणाऱ्यांची आवरता न येणारी गर्दी असे. या पोशाखाची गंमत सांगतो, श्रोत्यांना ऐकायला मौज वाटेल. ती स्वस्त चित्ताने ऐकावी म्हणजे बाबांचे कौतुक कळेल. एकदा दासगणूंचे कीर्तन शिर्डी गावात होते म्हणून त्यांनी अंगरखा घातला.
उपरणे पांघरले वर डोक्याला फेटा बांधला आणि पोशाखाने नटून ते निघाले. नेहमीच्या शिष्टाचाराप्रमाणे मशिदीत बाबांना आनंदपूर्वक नमस्कार करण्यासाठी गेले तेव्हा त्यांनी वाह वाह, नवरदेवासारखा सजलास की, असे बाबांना म्हटलेले ऐकले. पुढे बाबांनी त्यांना विचारले, असं नटून कोठे निघालास? त्यावर दासगणूंनी कीर्तन करायला जात आहे असे सांगितले. तेव्हा बाबा म्हणाले, अंगरखा उपरणे फेटा कशाला पाहिजे? हा त्रास का घेतलास? आपल्याला ही काही लागत नसतात, काढ की माझ्यासमोर. त्यांचा भार अंगावर कशाला हवा? ही आज्ञा ऐकून दासगणूंनी ती वस्त्रे काढून तशीच बाबांच्या चरणावर ठेवली. तेव्हापासून आजपर्यंत दासगणू कीर्तनाच्या वेळी चक्क उघड्या अंगाने, हातात चिपळ्या घेऊन व गळ्यात माळ घालून असतात. ही तऱ्हा जरी लोकाचाराविरुद्ध असली तरी ती अत्यंत पायाशुद्ध आहे. विद्वानांचा विद्वान जो प्रसिद्ध नारद मुनी, त्याचा हा मार्ग आहे. ही गादी मूळ नारदापासून आहे आणि तेथूनच पुढे हरिदासांची रांग सुरू झालेली आहे. त्यांना वरवर दिसणाऱ्या शोभेच्या कटकटीची जरुरी नसते, तर अंतःकरणाची शुद्धी हेच त्यांचे ध्येय असते. शरीराचा खालचा भागच वस्त्राने झाकलेला, चिपळ्या व वीणा वाजवीत तोंडाने हरीचे नाम मोठ्याने म्हणणारे नारदाचे रूप सर्वांना माहितीचे आहे. साईबाबांच्या कृपेने दासगणू संतांची आख्याने स्वतः तयार करीत आणि विनामूल्य त्यांची कीर्तने करीत असत, म्हणून ते प्रसिद्धी पावले. लोकांच्या साई भक्तीच्या उत्साहाला दासगणूंनी खरोखर आणखीन चालना दिली आणि साई प्रेमाचा व आत्मानंदाचा जणू काय सागरच सर्व ठिकाणी पसरून दिला. भक्तांचे मुकुटमणी नानासाहेब चांदोरकर यांचे साई भक्तांवर अत्यंत उपकार आहेत. साईचरणी लोकांची भक्ती वाढण्यास तेच खरे मूळ कारण आहेत. दासगणूंचे मुंबईला येणे एका चांदोरकरांमुळेच होते. त्यामुळे मुंबईत जागोजाग दासगणूंची कीर्तने व साईबाबांची भजने चालली. पुणे, नगर, सोलापूर प्रांतात साई महाराजांची ख्याती आधीच होती, परंतु या कोकणातील लोकांना बाबांची भक्ती लावली ती या दोघांनीच. या दोघांच्या हातांनी कृपामूर्ती साई महाराज मुंबईत प्रगट झाले. असो, आता श्री कोपिनेश्वराच्या मंदिरात दासगणूंच्या कीर्तनातील साई प्रेमाच्या गजरात, हरिनामाच्या जय जयकारात चोळकरांना एकाएकी इच्छा झाली. हरीच्या कीर्तनाला ऐकणारे खूप येतात आणि ऐकण्यात देखील अनेक तऱ्हा असतात. कोणाला बुवांचे शास्त्रज्ञान आवडते तर कोणाला त्यांचा अभिनय आवडतो. कोणाची आवड फक्त गाण्यापुरता असते आणि म्हणतात, वाह वाह, बुवा काय गोड गातात, विठ्ठलाच्या नामघोषात काय रंगतात आणि प्रेमाने काय नाचतात. कोणाचे पूर्वरंगी प्रेम असते तर कोणाची कथा ऐकण्याकडे आसक्ती असते. कोणाला हरिदासाच्या नकला पाहण्यात रुची असते तर कोणाला आख्याने, दृष्टांतरूप कथा ऐकायला आवडतात. बुवा अशिक्षित असो की विद्वान असो, की शब्दांच्या पदापदांचे पुष्कळ वेगवेगळे अर्थ जाणणारा असो, की उत्तर रंगातील आख्याने सांगण्यात प्रवीण असो, ऐकणाऱ्यांची तर्रा अशीच असते. असे श्रोते पुष्कळ असतात. परंतु कीर्तन ऐकून ज्यांच्या मनात श्रद्धा व भक्ती उत्पन्न होते आणि ईश्वराच्या व संतांच्या चरणी प्रीती जडते, असे श्रोते क्वचित सापडतात. भाराभर ऐकले तरी पण अज्ञानाचे थरावर थर राहिले तर तो काय ऐकण्याचा अनुभव म्हणावा? ज्यामुळे घाण धुतली जात नाही त्याला साबण कसे म्हणावे आणि ज्यामुळे अज्ञानाचा नाश होत नाही त्याला ऐकणे कसे म्हणावे? आधी चोळकर श्रद्धाळू. दासगणूंचे कीर्तन ऐकून त्याला साईबाबांच्या प्रेमाचा उमाळा आला. तो मनात म्हणाला, हे कृपाळू साईनाथा, या दिनाचा सांभाळ करा. चोळकर बिचारा गरीब उमेदवार, परीक्षा देण्यासाठी आलेला होता. कुटुंबाचा भार पोषणासाठी असमर्थ होता. सरकारच्या पदरी उदारनिर्वाहाचे साधन मिळावे म्हणून त्याने बाबांवर भार टाकला. कामुक लोक नवस करतात की जर मनासारखे झाले तर भरपूर जेवण देऊन ब्राह्मणांना तृप्त करू. श्रीमंतांचे नवस बोलणे असते की मनोकामना पूर्ण झाली तर 1000 लोकांना जेवण देऊ किंवा 100 गायीचे दान करू. चोळकर आधीच द्रव्यहीन, पण नवस करायचे मन झाले. श्री साईंचे चरण आठवून केविलवाणे तोंड करून तो म्हणाला, बाबा, गरिबीचा माझा संसार. खूप मेहनत करून परीक्षेची तयारी केली आहे आणि नोकरीवर माझी सारी भिस्त आहे. कायमचा पगार होण्यासाठी परीक्षा पास करावी लागते, नाहीतर गाठीची भाकरी व उमेदवारी देखील जाईल. आपल्या कृपेने पास झालो तर आपल्या पायी हजर होईन
आणि आपल्या नावाने खडीसाखर वाटेन, हाच माझा पक्का निश्चय आहे. याप्रमाणे चोळकराने नवस केला आणि मनासारखे झाल्यामुळे आनंद झाला. परंतु नवस फेडायला उशीर झाला म्हणून त्याने साखर खाणे सोडले. शिर्डीला जाण्याला वाटेत काही पैसा पाहिजे, रिकाम्या हाताने जाता येत नाही, म्हणून आजचे उद्यावर ढकलले जाऊन चोळकरांना तसेच दिवस घालवावे लागले. सह्याद्रीचा अत्यंत मोठा कडा असलेला नाणेघाट ओलांडता येईल, परंतु संसारी माणसाला हा उंबरेघाट म्हणजे घराचा उंबरठा ओलांडायला फार कठीण आहे. शिर्डीचा नवस फेडल्याशिवाय साखरेचा पदार्थ खाता येत नाही, म्हणून चोळकरांचा चहा सुद्धा बिनसाखरेचा चालला. असेच काही दिवस गेल्यावर योग्य वेळ सापडून ते शिर्डीला गेले आणि केलेला नवस फेडून त्यांच्या मनाला आनंद झाला. साईबाबांचे दर्शन होतात चोळकरांनी त्यांच्या पायांना नमस्कार करून पुढे लोटांगण घातले आणि ते अगदी संतुष्ट झाले. शुद्ध मनाने चोळकरांनी साखर वाटली, श्रीफळ अर्पण केले आणि मनात म्हणाले की आज माझे सर्व मनोरथ सफल झाले. साईबाबांच्या दर्शनाने त्यांना आनंद झाला आणि बाबांशी झालेल्या संभाषणाने त्यांना सुख वाटले. चोळकर बापूसाहेब जोगांचे पाहुणे होते आणि जोगांकडेच त्यांचे जाणे येणे होते, म्हणून जोग उठल्यावर तेही जाण्यास निघाले. तेव्हा बाबा जोगांना म्हणाले, यांना खूप साखर टाकून चहाचे प्याले पाज. खुणेचे हे शब्द कानी पडतात चोळकरांच्या मनाला आश्चर्य वाटले. डोळ्यांतून आनंदाश्रू येऊन त्यांनी बाबांच्या चरणी मस्तक ठेवले. जोगांनाही आश्चर्य वाटले, परंतु त्यापेक्षा चोळकरांना दुप्पट आश्चर्य वाटले, कारण बाबांच्या शब्दांचा अर्थ त्यांचा त्यांनाच ठाऊक होता आणि त्यांच्या मनात खुणाही त्यांना पटल्या होत्या. बाबांना कधी चहा ठाऊक नव्हता, मग आत्ताच तो का आठवावा? चोळकरांना विश्वास पटावा आणि त्यांची भक्ती दृढ व्हावी म्हणून बाबांचे हे बोल असावेत. इतक्यात बाबांनी पुरा इशारा दिला. चोळकरा, बोलल्याप्रमाणे दिलेली खडीसाखर मला पोहोचली. तुला साखर सोडण्याचा नेमही पुरा झाला. नवस करण्यावेळची तुझ्या मनातली गोष्ट तसेच नवस फेडण्याला दिरंगाई झाल्यामुळे साखर खाणे वर्ज्य करून तू घेतलेले प्रायश्चित्त जरी तू गुप्त ठेवलेस तरी ते सगळे मला कळले बरे का? तुम्ही कोणी कुठेही असा, माझ्या पुढे भक्तिभावाने ओंजळ धरून विनंती केली तर मी तुमच्या मागे भावाच्या ओढीने रात्रंदिवस उभा राहीन. माझा देह जरी इकडे व तुम्ही 7 समुद्रापलीकडे असलात आणि तिकडे तुम्ही काहीही केले तरी त्याची जाणीव मला लगेच होते. दुनियेवर तुम्ही कोठेही जा, मी तर तुमच्याबरोबर तात्काळ असतो. तुमच्या हृदयातच माझे घर असते. मी तुमच्या अंतर्यामी आहे. तुमच्या हृदयात बसलेला असा जो मी, त्याला तुम्ही नेहमी नमस्कार करा. सर्व भूतमात्रांच्याही हृदयात तोच तो राहतो. म्हणून तुम्हाला जो जो घरीदारी अथवा वाटेत भेटेल त्याच्या ठिकाणी मीच वागत असतो आणि त्यामध्ये मीच वास करून असतो. लहान किडा, मुंगी, पाण्यात राहणारे व जमिनीवर हिंडणारे प्राणी मात्र, कुत्रे किंवा डुक्कर या अवघ्या ठिकाणी मी सदा सर्वदा खरोखर भरलेला आहे. माझ्याशी वेगळेपणा मानू नका. तुम्हा व आम्हामध्ये मुळीच अंतर नाही असे जो मला जाणेल त्याचे भाग्य थोर आहे. ही गोष्ट दिसायला क्षुल्लक असली तरी गुणाने फार उत्तम आहे. त्या चोळकरावर बाबांचे किती प्रेम होते. त्याला त्यांनी भक्तीचा ठेवा मिळवून दिला. त्याच्या मनात जे जे होते ते बाबांनी अशा प्रकारे अनुभव देऊन दाखवून दिले. केवळ चातुर्य संतांचे. बाबांचे शब्द फार मोलाचे असतात. भक्तांच्या हृदयात ते फार खोल शिरतात. भक्तीच्या मळ्याला ओलावा आणतात आणि भक्तीचा डोल दाखवितात. चातक पक्ष्यांची तहान भागविण्यासाठी मेघ दयाळूपणे पावसाच्या धारांचा वर्षाव करतात, परंतु परिणामी सबंध पृथ्वीला थंड करतात. तीच तऱ्हा येथे झाली. चोळकर बिचारा कोठला कोण. दासगणूंच्या कीर्तनाचे निमित्त झाले. त्याला नवस करायचे मन झाले आणि बाबाही प्रसन्न झाले. त्यामुळेच हा चमत्कार घडला आणि संतांचे अंतरंग कळले. बाबा उपदेशाच्या अशा संधी आणि तसत चोळकरांचे केवळ निमित्त होते. सगळ्या भक्तांचे हित साधायची बाबांची चतुराई नेहमीच न समजण्यासारखी असायची. आपण तिच्याकडे आश्चर्याने पाहतच राहावे. अशीच बाबांची आणखीन एक चतुराई वर्णन करून हा अध्याय पूर्ण करूया. कसा एकाने प्रश्न केला आणि त्यांचे बाबांनी समाधान केले ते ऐकूया. एकदा बाबा मशिदीत आपल्या आसनावर बसलेले असताना समोर बसलेल्या एका भक्ताने एक पाल चुकचुक आवाज करीत ऐकली. पाल अंगावर पडणे किंवा पालीचे चुकचुकणे
हे पुढे घडून येणाऱ्या गोष्टीची काळजी सुचविते. म्हणून कुतूहलाने त्याने प्रश्न केला, बाबा, ही मागच्या भिंतीवरची पाल का चुकचुकत आहे? तिच्या मनात काय असेल? ती अशुभकारी तर नाही ना? त्यावर बाबा म्हणाले, औरंगाबादेहून तिची बहीण येथे भेटायला येत आहे, म्हणून तिला आनंदाचे भरते आले आहे. आधी पाल तो केवडाचा प्राणी, तिला कोठले आईबाप व कोठले भाऊ बहीण, तिला संसारातील व्यवहार संबंध कुठून असणार? म्हणून बाबांनी हे काहीतरी गमतीने उत्तर दिले असे मानून तो भक्त क्षणभर स्वस्थ बसला. इतक्यात औरंगाबादेहून एक गृहस्थ बाबांचे दर्शन घेण्याकरता घोड्यावरून आला. त्यावेळी बाबा स्नान करीत होते. त्याला पुढे जायचे होते आणि चंदी वाचून म्हणजे घोडे वगैरेंना नित्य द्यायचा दाणा घोडे चालत नसे, म्हणून थोडे हरभरे विकत घेण्यासाठी तो बाजाराकडे निघाला. या नवीन सौदागराकडे प्रश्न विचारणारा आश्चर्याने पाहू लागला. इतक्या सौदागराने बगलेतला तोबरा, हरभरे इत्यादी भरून घोड्याच्या तोंडाला लावण्याची पिशवी कचरा झाडण्यासाठी झटकला. जमिनीवर उपडा तोंड खाली करून आपटच त्यातून एक पाल बाहेर पडली आणि घाबऱ्या घाबऱ्या सर्वांच्या समोर सरसर पळाली. प्रश्न विचारणाऱ्याला बाबा म्हणाले, आता तिच्यावर लक्ष ठेव. पालीची बहीण ती हीच, तिची चमत्कृती पहा. ती जी तेथून तडक निघाली ती आपली मोठी बहीण जिकडे चुकचुक करीत होती त्या आवाजावर रोख धरून चमकत ठुमकत चालली. बहिणीची ती गाठ, खूप दिवसांनी झालेली भेट. गाढ आलिंगने देऊन त्या एकमेकींची सारखे चुंबने घेऊ लागल्या. खरोखरी त्यांच्या प्रेमाचा तो थाट अलौकिक होता. एकमेकांना त्या गिरक्या घालू लागल्या, आनंदाने भिरक्या मारू लागल्या. उभ्या आडव्या तिरक्या मनाला येईल तशा फिरक्या मारू लागल्या. ते औरंगाबाद शहर कोठे व शिर्डी गाव कोठे? काय हा प्रकार? हा घोडेस्वार अचानक कसा यावा आणि त्याच्यासमोर पाल सुद्धा कशी यावी? पाल असेल औरंगाबादची, तोबऱ्यामध्ये शिरलेली पण असेल, परंतु त्या प्रश्नोत्तराची अनुकूल वेळ कशी नेमकी आली? पाल काय चुकचुकावी? त्या भक्ताला प्रश्न विचारण्याची स्फूर्ती ती काय व्हावी? त्याचा गर्भितार्थ बाबांनी समजावून काय सांगावा आणि अनुभवही काय लगेच यावा? असा हा अप्रतिम योग लाभला. बाबांचे विनोदावर सदा प्रेम होते. संतजन अनुपम साधने योजून भक्तांचे कल्याण वृद्धिंगत करतात. पहा, जिज्ञासू नसता तर पालीच्या चुकचुकण्याचा अर्थ कोणाला कळला असता आणि साईबाबांचा महिमा कसा समजला असता? अनेक वेळी चुकचुकणाऱ्या पाली सर्वांना ठाऊक आहेत, परंतु त्या चुकचुक शब्दांचा अर्थ किंवा त्या पाली संबंधीची माहिती कोणी कधी विचारली होती काय? सारांश, या जगाच्या खेळाच्या पूर्वी करून ठेवलेल्या योजना गुप्त व कोणालाही न कळणाऱ्या असतात. त्यांबद्दल कोणालाही आधी तर्क करता येत नाही आणि म्हणून त्या घडल्यावर सगळ्यांना आश्चर्य वाटते. उलट या पाली चुकचुक आवाज करू लागल्या म्हणजे काही अनर्थ घडेल असे सुचविले जाते, परंतु त्यावेळी तोंडाने कृष्ण कृष्ण असे म्हटले तर येणारा अनर्थ टळतो असे लोक म्हणतात. आवाजाचा अर्थ काही असो, ही आश्चर्यकारक कृती नव्हे. आपल्या भक्तांना आपल्या पायी दृढ बसविण्यासाठी बाबांची ही उत्तम युक्ती होती. हा अध्याय जो आदराने वाचेल अथवा नेमाने त्याचे पारायण करेल त्याचे संकट गुरु महाराज दूर करतील, हे मनात पक्के ध्यानात ठेवा. त्यांच्या पायी जो निःसंशयपणे मस्तक ठेवील त्याचा साई हाच त्राता म्हणजे वाचविणारा, पाता म्हणजे पावणारा व पालन करणारा, अभयदाता, कर्ता व हर्ता असतो. येथे माझ्या सांगण्यात काही चूक आहे असे मानू नका. हा साईनाथ असाच आहे. माझ्या स्वतःच्या अनुभवाचा गुप्त सारांश मी भक्तांच्या कल्याणासाठी सांगतो. या जगात संपूर्ण मीच एक आहे. माझ्याशिवाय आणखी दुसरे काही नाही. केवळ हाच लोक नव्हे तर संबंध त्रैलोक्य देखील मीच आहे. असे अद्वितीयत्वाचे स्फुरण जेथे असते तेथे भीतीची गोष्टच उरत नाही. त्याला अभिमान व अहंकाराशिवाय सर्व चैतन्यच भरलेले दिसते. हेमाडपंत साईंना शरण आलेले एकही क्षण त्यांचे चरण ते सोडत नाहीत, कारण ते संसार सागर पार करण्याचे एक साधन आहेत. आता माझे गोड निरूपण ऐका. पुढच्या अध्यायात गुरुवर्य श्री साई एक सुंदर प्रसंग निर्माण करतील. लोकांना ब्रह्मज्ञान चुटकीसरशी हवे असते, जणू काय ते रस्त्यावरच पडलेले असते. कोणी एक लोभी ग्रहस्थ साईबाबांना ब्रह्मज्ञान विचारेल तर साई महाराज ते त्याच्या खिशातूनच काढून देतील. हे कथानक श्रोत्यांनी ऐकल्यावर
त्यांना बाबांचे आश्चर्यकारक करणे दिसून येईल. सर्वस्वी पूर्णपणे लोभ सुटल्याशिवाय ब्रह्म कधीच मिळणे शक्य नसते. ब्रह्म प्राप्त करण्याची पात्रता कोणाला असते याचा कोणीही विचार करीत नाही. साई महाराज कोणाला ते कसे प्राप्त करता येईल याचे सविस्तर विवेचन करतील. मी श्रोत्यांपुढे पदर पसरून विनंती करतो की हा साईचा प्रेमाचा खेळ अत्यंत उत्साहाने ऐका. त्यामुळे तुमचे चित्त प्रसन्न होईल, विषय ग्रहण शक्तीचे समाधान लाभेल आणि संतांचे महिमान कळेल. म्हणून श्रोत्यांनी इकडे लक्ष द्यावे. सर्वांचे कल्याण असो अशा प्रकारे संत व सज्जन यांनी प्रेरणा केलेल्या, भक्त हेमाडपंत यांनी रचलेल्या श्री साई समर्थ यांच्या सत्यचरित्राचा चोळकर शर्करा आख्यानम नावाचा 15वा अध्याय समाप्त झाला. श्री सद्गुरू साईनाथांना अर्पण असो. सर्वत्र मंगल असो.